परमर्षी स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मनः पर्यय ज्ञानधारकयति तपसी वागुणी। दिव्यवधि ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो, कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो। कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो, संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो। ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे, अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे। दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को। पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा, स्वपर का कल्याण कर पावे शिवालय ते त्वरा। प्रज्ञा प्रधाना श्रमण अरु प्रत्येक बुद्धि जो कही, अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही। अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे, उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे। जंघावली अरु श्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून, रुद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन। स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर। कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। अणिमाज महिमा और गरिमा में कुशल श्री मुनिवरा, रुद्धि लगिमा वे धरे मन वचन तन से ऋषिवरा। है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद झलकता, उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता। ईशत्व और वशित्व अंतर्धान आपी जिन कही, कामरूपी और प्रतिघात मुनि पुंगवलहीन रुद्धिधारक मुनिजनों को सतत वंदन मैं करूं। कल्याणकारी जो जगत में सेय शिवतिय को वरूं। चौसष्ट रुद्धींमध्ये मूळ 8 प्रकारच्या रुद्धी आहेत. त्यात जी विक्रिया रुद्धी आहे त्याचे एकूण 11 भेद आहेत. तर त्यातल्या 4-5 रुद्धी पहिल्या आपल्या झाल्यात. कुठल्या? ईशत्व, हे अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, ईशत्व, कामरूपित्व आणि आता वशित्व रुद्धीचं वर्णन सांगतात. तर ईशत्व म्हणजे काय सांगितलं होतं? ईशत्व रुद्धीमध्ये काय सांगितलं होतं आपण? की जर ईशत्व रुद्धीधारी कोणी मुनी असतील आणि त्यांच्या समोर जे कोणी पण येणार तर ते त्यांच्या अधीन होतात, म्हणजे त्यांना ते स्वामित्व स्वीकारतात.
नतमस्तक होत. हम्म. नतमस्तक होत. बरोबर, त्यांना ते आपले स्वामी मानतात असं सांगितलं ना. मग त्याच्यात काय सांगितलं, एक उदाहरण सांगितलं की मीटिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये मोदी येऊन बसलेत समोर. तुमची काय म्हणायचं पॉलिटिक्सची मीटिंग. तर त्यामध्ये जरी भलेही ते बसलेत समोर PM येऊन, तरी सुद्धा सगळे आहेत ना, काय म्हणतात ते तुमच्या संसद म्हणतात ना, तर तिथं कोण कोण असते तसले BJP असणार, काँग्रेस असणार, सगळेच असणार ना, विपक्षाचे वगैरे. तर सगळे बसलेले असताना असं नाही आहे की तिथं फक्त BJPचं राज्य आहे. जर वशित्व वृद्धीवाले मुनी असतील तर सगळे त्यांच्या अधीन असतात, सगळे त्यांना स्वामी मानतात. मग भलेही तुमचं इथं प्राईम मिनिस्टर आहे BJPवाला, पण तरीसुद्धा त्या मीटिंगमध्ये तिथं तो ईश्वर नसतो. म्हणजे काय, त्यांनी जे सांगेल ते सगळ्याला मान्य असेल असं नाही. त्यामुळं सगळे विरोधक वगैरे पण असणार, विपक्षवाले असणार, सगळेजण त्यांना आपलं ईश्वर मानत नाहीत, स्वामी मानत नाहीत. पण असं वृद्धिधारी मुनींना, जे ईशत्व वृद्धिधारी मुनी आहेत, त्यांच्या संबंधामध्ये असं घडत नाही. म्हणजे ते कुठेही असले तरी सुद्धा त्यांच्या विशुद्धीचं ते महात्म्य की सगळे जीव त्यांना आपला स्वामी मानतात, आपलं सर्वस्व मानतात. तर हा गुण फक्त वृद्धिधारी मुनींमध्येच असणार आणि तो त्यांच्या विशुद्धीचा प्रभाव असतो की सर्वजण त्यांच्या आज्ञेत राहतात, त्यांनाच आपला करता धरता मानतात. मग असंच सांगितलं ना, पूर्वी काय व्हायचं, तर काय सांगितलं, पूर्वीच्या फॅमिलीमध्ये काय असायचं, जॉईंट फॅमिली असायची ना. तुम्ही मला दिसं सगळं सांगितलं, त्यांच्यावर काकांच्या जवळ बसा. तर त्या जॉईंट फॅमिलीमध्ये काय असायचं, एक कर्ता पुरुष असायचा आणि त्याच्या अंडर सगळे असायचे, म्हणजे सगळे त्याच्या आज्ञेमध्ये राहायचे. मग तिथं म्हणलं की तोच सर्वस्व असायचा, जे त्यांनी सांगेल ते सगळ्यांना मान्य असायला पाहिजे आणि असायचं मान्य. असं नव्हतं की कोण तिथं त्याच्या विरुद्ध जाणार किंवा तिथं काय मतभेद असणार वगैरे. आणि त्यामुळं ते त्यांचं काय म्हणायचं, एक छत्री राज्य असायचं हो. जो कोणी कर्ता पुरुष घरामध्ये, आता आमच्या घरात पण असंच असायचं, एक काका म्हणजे आमचे आजोबा असायचे, तर त्यांनी जे सांगणार ते सगळे 4 मुलं 4 मुली, सगळ्यांचं फॅमिली कुठंही असलं तरी सुद्धा त्यांच्या आज्ञेमध्ये. मग तसं म्हणलं की जर एका, आता असं वृद्धिधारी मुनींच्या बाबतीमध्ये बरं का हे, की जे हे वृद्धिधारी मुनी आहे तर त्यांना त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोण नसणार, किंवा शब्द काय म्हणायचं, आज्ञा करायची पण गरज नाही. सगळे जे कोणी समोर असणार तर ते त्यांना आपलं कल्याणकारी मानणार ना, त्यामुळं त्यांच्या सारखंच सगळं करणार. किंवा त्यांच्या आज्ञेमध्ये म्हणा किंवा त्यांच्या रूपाने त्यांना जसं काय वाटेल त्यांच्या अनुकूल वगैरे राहणार, किंवा आपल्यासाठी तेच योग्य आहेत अशी एक भावना त्यांच्यामध्ये. त्यामुळे ते त्यांच्या अधीन राहतात, त्यांच्या निर्देशावरच सगळं काम करतात. शेवटी हे सांगितलं सगळं पुण्याचा उदय असतो. का बरं, हां. मग तिथं म्हणलं ना, तुम्ही पण आता तुमच्या फॅमिली मेंबर्सना असं तुमचे असे भाव असतात की सगळे फॅमिली मेंबर्स आपल्या अधीन राहावेत, किंवा मी जर मोठा आहे तर माझं सगळं ऐकावं, माझ्याप्रमाणे वागावं. पण शेवटी तिथं मागं जर पुण्य असेल तर ते कार्य दिसून येतं, अन्यथा नाही. मग आता त्या वशित्व वृद्धीमध्ये पण असंच घेतलंय. ईशत्व वृद्धीमध्ये कारण काय घेतलं होतं, कुठल्या कर्माचं निमित्त, ईशत्वमध्ये ईशत्वामध्ये ईश्वरत्व आहे ना, त्यामुळं तिथं एक अधिकार गाजवण्याचं कार्य आहे. त्यामुळं तिथं लाभांतराय कर्म आहे आणि वीर्यांतराय कर्माचं क्षयक्षम, म्हणजे एक शक्ती आणि
लाभ होतोय त्या अपेक्षेने तिथं त्या दोन कर्मांचं कारण. आणि परत सांगितलं भोगांतराय आणि उपभोगांतराय कर्माचं सुद्धा विशिष्ट क्षयक्षम असताना ईशत्व वृद्धी प्रगट होते. मग हे घेतलं होतं आपण की ईशत्व आणि वशित्व वृद्धीमध्ये कुठली वृद्धी श्रेष्ठ. मग त्यांचं स्वरूप समजलं की समजणार की कोण श्रेष्ठ आहे. ईशत्वमध्ये समजा मला ईशत्व वृद्धी आहे तर तुम्ही सगळे मला स्वामी मानताय, हे पण माझ्या विशुद्धीचं महात्म्य आहे ॲक्च्युली इथं, की तुम्ही मला स्वामी मानताय, त्यामुळं माझ्या अधीन राहताय असं म्हणा. पण वशित्व वृद्धीमध्ये कसं असतं काका, मी तुम्हाला वश करून घेतलंय किंवा म्हणायचं वश झालाय तुम्ही वशित्व वृद्धीमध्ये, आणि मग इच्छेनुसार दुसऱ्याला परिणमवू शकतात असे ते वशित्व वृद्धीधारी मुनी. ईशत्व वृद्धीमध्ये परिणमन करवत नाहीत, फक्त तुम्ही अधीन येताय एवढंच. पण वशित्व वृद्धीमध्ये सांगितलं काय, दुसऱ्याला आपल्या इच्छेनुसार परिणमवण्याची शक्ती असते, त्याला म्हणलं वशित्व वृद्धी. त्याचं थोडंसं डिटेल वाचते मी. वशित्व वृद्धी म्हणजे काय तर, ज्या शक्तिविशेषाने मनुष्य तिर्यंच्या आधी एखाद्याला आपला स्वामी किंवा ईश्वर मानतात ती ईशत्व वृद्धी, व ज्या शक्तीने बाह्य पदार्थ एखाद्याच्या अधीन असणे, वश असणे, इच्छानुसार परिणमवणे ती शक्ती, त्याला म्हणलं वशित्व वृद्धी. काय म्हणले, परिणमवणे, दुसऱ्याला परिणमवणे, मला इच्छा जशी होणार तसं मी परिणमवणे, ह्याला म्हणलं वशित्व वृद्धी. जसं म्हणलं होतं की त्या श्रेणिक राजांनी त्या मुनींच्या अंगावर कुत्री सोडली होती तर ते वृद्धिधारी मुनी होते. ईशत्व वृद्धीचा प्रभाव की ते सगळे आले आणि शिष्याप्रमाणे जवळ बसले, ते त्यांना उपद्रव करू शकले नाहीत. आणि तेच म्हणलं वशित्व वृद्धिधारी मुनी असतील तिथं, किंवा त्यांना पण असेल कदाचित, तर पण त्यांनी जर त्याचा वापर केला असता तर काय केलं असतं, यशोधर मुनींना वशित्व वृद्धी असती, आता होती की नाही माहीत नाही आपल्याला, पण असती तर त्यांनी काय केलं असतं, जर त्याचा यूज केले असते ते तर त्या कुत्र्यांना आदेश दिला असता जावा त्याच्यावर अटॅक करा, श्रेणिकावर. म्हणजे मुनींचं हे कार्य नाही आहे, पण एक मी तुम्हाला त्या वृद्धीचं परिचय करून देण्यासाठी सांगते की ते जर मुनी त्या वशित्व वृद्धीचा वापर कसा करतील, ते समोरच्याचं परिणाम करण्यासाठी करणार. आणि त्यामुळं मग ते त्यांच्यावर अटॅक करायला आलेले ते कुत्रे शांत बसले ईशत्व वृद्धीच्या प्रभावाने. आणि त्यांना जर उलटवून लावलं असतं आणि त्याला त्रास द्यायला लावलं असतं मुनींनी, तर ती वशित्व वृद्धीने ते ऐकले असते त्यांचं, जर वशित्व वृद्धी यांना असती तर. मग हे सगळं सांगितलं पुढं, म्हणजे सगळे जीव अजीव कोणीही असू देत वशित्व वृद्धीच्या निमित्तामध्ये ते यांच्या वश राहतात. मग ते मध्ये घेतलं होतं मी की जर वशित्व वृद्धिधारी मुनी जीवच नाही उद्गलाचं सुद्धा परिणाम करवू शकतात शक्तीच्या अपेक्षेने. म्हणजे काय, त्यांच्यासमोर पडली असेल काहीतरी, एखादं लाकूड, काठी, पुस्तक, काय असेल एखादी चीज, त्यांना वाटलं ही चीज इथं नको, तिथं वर असायला पाहिजे. काय करणार हो, तुम्हाला इथून उठून ते उचलून तिथं वर ठेवावं लागणार. आणि ते वृद्धिधारी मुनी, वशित्व वृद्धिधारी, त्या पुद्गलावर सुद्धा त्यांचा वश, त्याच्या निमित्तामध्ये नुसतं असं इच्छा झाली तरी सुद्धा ते उचलून तिथं वर वस्तू गेलेली असते. तुम्हाला वाटणार जादू, सगळ्या वृद्धी म्हणजे जादूच आहेत नाही तरी. आणि मग तिथं म्हणलं म्हणून की ती दगड असेल, काठी असेल, लाकूड असेल, काय इच्छेनुसार नाचतील सुद्धा, किंवा काय इकडं तिकडं पडतील, हलतील, काहीही करू शकतील, यांच्या इच्छेनुसार परिणमन करणार ते सगळे वस्तू, त्याला म्हणलं वशित्व वृद्धी. ते दगड म्हणले हवेत तरंगू लागतील, चेतन अचेतन कुठलेही पदार्थ यांच्या इच्छेनुसार कुठल्याही क्रिया करतील, तर ते वशित्व वृद्धिधारी मुनींनाच तसं शक्य आहे. त्याच्या मागं सगळा पुण्याचा उदय समजावा. म्हणजे वश करायला जात नाहीत, वश होतात. त्यांच्या पुण्याचं किंवा त्यांच्या विशिष्ट क्षयक्षमाचं निमित्त की
सगळे समोर असलेले जवळ असलेले ते वस्तू, त्या व्यक्ती, ते जीव अजीव सगळे यांच्या वश राहतात आणि ते त्यांचं परिणमन करू शकतात. जसं म्हणलं की आपण पण घरात राहतोय तर स्त्री आपल्या अधीन, ती माझ्या वश, किंवा मुलं आपल्या वश असं आपण करवतो किंवा आपण मानतो की ते माझ्या वश आहेत. आणि मग त्यांचं परिणमन धन वैभव. काका, बँकेतलं धन कोणाच्या अधीन सांगा? तुमच्या अधीन का त्यांच्या अधीन? मग पण तुमच्या इच्छेनुसार. नाही नाही नाही, कशाला आयु संपायचं कशाला? आत्ता सुद्धा जरी तुम्ही फिक्स केलंय, फिक्स डिपॉझिट केलंय समजा, तर त्या आता तुमचं धन बँकेत फिक्स्ड आहे. सांगा त्याचा स्वामी कोण? ते धन कोणाच्या वश आहे? सांगा, कोण सांगताय? धनवाले कोण आहेत बोला? जे धन आहे, वैभव, तुम्ही काय म्हणायचं, तिथं ज्वेलरी वगैरे ठेवली असेल कुठं लॉकरमध्ये, तर ते धन कोणाच्या अधीन असतं? त्याचं स्वामी कोण? 1 वर्षासाठी तुम्ही 10,000 रुपये समजा FD केलंय, 1 लाख रुपये FD केलंय, तर 1 वर्षापर्यंत त्याचा स्वामी कोण? अवघड प्रश्न विचारला नाही शास्त्रातलं. बँकवाले तुम्ही कोण? तुमचा त्याचा अधिकार संपला 1 वर्षासाठी, तुम्ही त्याचे मालक नाही. मग ते बँकवाले मालक आहेत, त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार त्याचं परिणमन करवतात. ते कोणाला हवं त्याला देणार, जिथं पाहिजे तिथं गुंतवणार, सगळं अशा प्रकारे. मग तिथं म्हणायचंय तुम्हाला वाटते की मी मालक आहे त्या 1 लाख रुपयाचा, पण तुम्ही काय म्हणायचं, पिक्चरमध्येच नाही कुठल्या, त्या सगळं गेलंय, धन त्यांच्या अधीन झालंय. आणि त्यामुळं मग तुमच्या हातात किती राहणार? असं झालं. सोलापूरमध्ये बँक बंद पडली आहे आणि मग तिथं असलेला सगळा पैसा कोणी FD केलाय, कोणी कर्ज काढलंय, कोणी काय लोन घेतलंय वगैरे असं. तर ते आता बँक किती त्याच्यात फायदा आणि तोटा कोणाला? बँकेला किती, आणि जे घेतलेले किंवा काढलेले आहेत त्यांचं किती तोटा आणि फायदा? बँकेचं सुद्धा नुकसान आहे. जर त्यांच्याकडनं लोन घेतलेलं असेल तर असं 15-20 लाखाचं लोन घेतलं एकाने, आणि आता बँक त्यांच्या मागं फिरायचं कसं? बँक तर बंद पडली आहे, सरकारने घेतली ती बँक. आता त्या गव्हर्नमेंटवाल्यांना ह्यांचं सगळं हाजी करायचं. म्हणजे काय म्हणायचं थोडक्यात, की ते धन किंवा ते वैभव सगळं माझ्या अधीन असं मानताय ना. पुण्य आहे तोपर्यंत अधीन राहणार, पुण्य क्षीण झालं की समजून घ्या कुठल्याही मार्गाने निघून जाणार, त्याच्यावर तुमचा वश राहणार नाही, त्याचं तुम्ही परिणमन करू शकणार नाही. मग असंच सगळ्याच्या मागं पुण्य कारण आहे हे घ्या. पुण्य फळाचाच तो प्रभाव असतो की घरातले सगळे परिवारजन आपल्या मनासारखं राहतात किंवा आपल्या इच्छेनुसार वागतात, अनुकूल राहतात. पण कधी पापाचा उदय येतो सांगता येत नाही. जसं की आता तुम्ही बघितला की कोरोनामध्ये काय काय झालं. वडिलांना कोरोना झाला होता आणि मुलं होती घरामध्ये. मागे एकदा सांगितलं होतं हे दृष्टांत, पण नको रिपीट करायला. फक्त सांगायचं काय होतं की त्या वडिलांना नुसतं कोरोना झाला असं कळलं तर त्यांना म्हणजे अभिमान होता की माझी मुलं इतकी मोठी, माझं वैभव एवढं, माझं सगळं थाटबाट, मी एवढा चांगला करता पुरुष वगैरे वगैरे, त्या वडिलांना अभिमान. आणि जेव्हा कळलं रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तर रस्त्यावर सोडून दिलं त्यांना. मग आता कुठं गेलं सांगा? वैभव, मुलं, सगळं रुतबा काय असेल ते सगळं. आणि काल एकांनी सांगितलं येताना की म्हणले झालं नव्हतं कोरोना, पण काय म्हणायचं सस्पेक्टेड म्हणून, काय काय म्हणतात, संशयित असं म्हणून, तर त्यांना ते काय क्वारंटाईन केलं होतं. आता कोणाच्या अधीन सांगा? ते कोणाच्या वश, आणि त्यांच्या वश काय? त्यांना वाटायचं मी करता, घरातलं सगळं मी परिणमन करवतोय. त्यांनाच नेऊन अशा ठिकाणी ठेवलं होतं की त्यांचं परिणमन होणं अवघड झालं होतं. आणि त्यांनी कोणाचं परिणमन करवणार मग?
म्हणजे अशी परिस्थिती आली का पापाचा उदय. म्हणून म्हटलं फक्त पुण्य पापाचा खेळ आहे संसार, म्हणजे तुम्ही तिच्यात काय करणारे नाहीत किंवा तुमच्यावरून तुमच्या अधीन कोण राहणारं नाही आहे. आणि तिथं मुनींना अशी इच्छा नाही की कोणी आपल्या अधीन राहावं, कोणाला तरी मी परिणमावं, अशी काही इच्छा तिथं मुनिराजांना नसते. त्यामुळं जे काय तुम्हाला काय म्हणायचं धंद्यात फायदा होणार आहे, तोटा होणार आहे, ह्याच्या मागं पण तेच आहे. ते धन तुमच्या अधीन होणार होतं, पुण्याचं उदय आलं ते तुमच्या दारात आणि तेच सांगितलं. त्याच रात्री चोरी होऊन निघून गेलं. कोणाच्या अधीन राहिलं? कमवला कष्टाने तुम्ही आणि तुमच्यापेक्षा जास्त कष्ट चोराचे. कोणाचे कष्ट जास्त, तुमचे का ते चोराचे? चोराला कष्ट करावं लागतात की नाही भैया? ते परवा सांगितलं होतं ना, काय त्या एका पेपरमध्ये आलं होतं, एका पोलीसच्या घरी चोरी करायला गेला होता. क्वार्टर्समध्ये असतील ना, तर ते पोलीस कुठं तर बाहेर गेले होते. पण काय म्हणायचं धडाकेबाज असेल ते चोर की गेला कोणाच्या घरी, तर त्या पोलीसवाल्याचं घर लॉक आहे हे कळलं होतं. ते कुठं तर बाहेर गेले होते फिरायला वगैरे, तर म्हणून त्यांनी ते घर फोडलं. गेला, सगळं काय कबड चेक केलं, सगळं कुठं कुठं काय काय मिळतं सगळीकडं शोधला. तिच्यात त्याला काहीसुद्धा मिळालं नाही. पोलीस जास्त हुशार. तर त्याचं इतकं कष्ट वाया गेलं ना, त्यांनी इतक्या काय म्हणायचं हुशारीने आत शिरून सगळं चांगलं. पोलिसाच्या घरात म्हणलं कुठं काय म्हणतात प्रिंट राहू नये, आपल्या काय म्हणायचं फिंगरप्रिंट्स राहू नये, कुठं काय सबूत राहू नये, सगळ्या इतक्या हुशारीने त्यांनी चोरी करायला गेला, तर तिथं त्याला काहीच मिळालं नाही. आता काय त्याला बडवावं असं वाटायला लागलं त्याला पकडून, त्या पोलीसवाल्याला. मग त्यांनी काय केलं, एक लेटर लिहून ठेवलं तिथं. जर घरात काय नव्हतं तर 10 गुलब लावायची काय गरज होती? काय झालं सांगा आता, उघडं ठेवून जायला पाहिजे होतं का मग? तुम्ही पण तेच करता, घरात काय नाही तरी सुद्धा किती कुलप हो. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, जर पुण्य असेल तर त्या चोराचं पुण्य नव्हतं, त्यामुळे इतकं कष्ट करून काय मिळालं नाही. हा विचारायचं याच्यासाठी होतं मला, चोराचा पुरुषार्थ महान का त्या तुम्ही कष्ट करून कमवला तुमचा पुरुषार्थ महान? कष्ट कोणाचे महान? म्हणजे शेवटी म्हटलं की कष्टाने मिळत नाही, मागं पुण्य जोड असेल तर मिळतं आणि मग ते तुमच्या अधीन राहतं. नाहीतर सुमनमांची पण गोष्ट सांगते, आम्हा घरात चोर आले होते त्यांचे आणि सगळं बघितले. त्या कपाटामध्ये चांदीची भांडी होती, नेली नाही, किंवा काय काय वस्तू होत्या काय नाही नेल्या. तर हां नाही, त्यांनी फॅनमध्ये ठेवले होते. पण आता कोण ऐकत असेल तर जाऊ देत, ऐकू देत नाही. ते माझे फॅनचं वरचं असते ना काहीतरी, त्यांनी यात्रेला जाताना घरात कोण नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते काय दागिने वगैरे त्याच्यात ठेवले होते. काय डोकं बघा. त्याच्यात मध्ये स्पेस असती ना जी रिकामी, तर त्या स्पेसमध्ये त्यांनी ठेवले होते दागिने वगैरे, पैसे दागिने काय असतील ते. आणि कपाटात आपलं चांदीचे भांडे वगैरे अजून काय असं कपडे एवढंच होतं सामान. तर ते चोर आले, सगळं शोधले, ते भांडी नाही नेली, चिल्लर वगैरे पैसे पडले होते ते नाही नेले. तर म्हणले एक बॅग होती ज्याच्यामध्ये की चांगल्या भारी अशा साड्या होत्या, तेवढी बॅगच नेले म्हणे. मग आम्हा म्हणले ती बॅग कोणाची होती? तर ज्याची होती त्याचं पापाचं उदय तेवढंच घेऊन गेला, ते त्याचंच देणं होतं तेवढं, बाकी घरातली कुठली वस्तू गेली नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं पुण्याचं उदय तोपर्यंत तुमच्या अधीन राहणार, तुमच्या वश राहणार त्या वस्तू वगैरे त्या व्यक्ती. पण जेव्हा बापाचा उदयाला सुरू झाला की किती पैसा कमवला ना. मग एक आजच एक काय वाक्य ऐकले मी, म्हटले तुम्ही हाफ लाईफ काय करता, पैसा कमवण्यासाठी शरीराला कष्ट देता, त्याच्या निमित्तामध्ये तुमचं शरीर रोगी होते, तुमच्या शरीरामध्ये वेदना सुरू होतील, काहीतरी काय म्हणायचं क्षीण होईल, कृश होईल शरीर, सगळं हे अर्ध्या लाईफपर्यंत. काय भैया आता लाईफ सुरू झालं आहे ना तुझं, तर आतापासून जोपर्यंत काय म्हणायचं एक 50 एज समज, तेवढ्यापर्यंत कष्ट करायचे, शरीर झिजवायचं.
जेवढा पैसा कमवला ना त्याच्या पुढचा हाफ लाईफ म्हणले त्या शरीराची काळजी घेत बसायची. मिळालेला सगळा पैसा त्या शरीराला चांगलं करायला घालवायचं. म्हणले कोण फायद्यामध्ये राहिलं? पहिला शरीर झिजवा, त्याला रोगी बनवा, त्याचं शक्ती घालवा आणि पैसे कमवा, आणि मग झाल्यावर ते काळ तेच पैसा परत त्या शरीराला काय म्हणायचं फिट बनवायला वापरा. म्हणजे रोग होणं हे सुद्धा पापाचं उदय. ते पैसा असणं त्यावेळेस हे सुद्धा काय म्हणायचं तर पाप म्हणायचं का पुण्य म्हणायचं? म्हणजे तिथं म्हणायचं की पुण्याचा उद्या असतं तर त्याच्या पैशाचा उपयोग त्या रोगासाठी होईल, नसतं तर पटकन त्या ठिकाणी गेला तर ते पैसा गेला, पुण्य गेलं. प्रश्नच आहे तो एक आता की पुण्य आहे का पाप आहे? रोग होणं पापाचा उदय आहे. आता ते रस्त्यावरच्या लोकांना रोग होत नाहीत का हो? पैसा नसला तरी सुद्धा रोग दूर होते का? म्हणजे व्हायचं असेल ना रोग दूर, पैसा कारण नाही आहे त्याच्यामध्ये, पुण्य कारण आहे. पुण्य असलं तर सहज तो रोग सुद्धा दूर होतो. नाहीतर पापाचा उदय असेल तर किती पैसा ओतला तरी सुद्धा रोगातून बाहेर पडत नाही. सगळे केसेस आपण असे बघितलेत. आता कोरोनाच्या केसमध्ये अनेक जणांना अनेक प्रकारांनी त्रास भोगावा लागला. मग कशासाठी सांगत होते की वश ठेवण्याचा प्रयत्न करतो आपण. माझ्या अधीन राहावेत सगळे, किंवा माझ्यासारखं परिणमन करावेत, अशी सगळ्या संसारीची इच्छा असते. पण ज्यांना वृद्धी प्रगट झाली आहे त्यांना अशी जरासुद्धा इच्छा नसते की कोणी माझ्या वश राहावं, कोणी माझ्यासारखं परिणमावं. तर त्या ह्याच्यामध्ये धवलामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकाराने अर्थ केला आहे. मनुष्य वशित्व वृद्धी म्हणजे काय? ह्याच्यासाठी मनुष्य, हत्ती, सिंह, घोडे आदी रूप इच्छेने विक्रिया करण्याची शक्ती. म्हणजे कोणी मनुष्य असेल तर ते वशित्व वृद्धीच्या अधीन आहेत, वृद्धिधारी मुनींच्या. तर त्या मनुष्याचं किंवा पशुचं परिणमन करवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. आणि मग ते त्याचं रूपसुद्धा बदलू शकतात. म्हणजे हत्ती असेल तर त्याला घोडा बनवतील, किंवा काय म्हणतात ते चुहा असेल तर त्याला वाघ बनवतील. अशी बनवण्याची, परिणमवण्याची, त्यांचा आकार बदलण्याची सुद्धा शक्ती वशित्व वृद्धिधारी मुनींमध्ये असते. ते आपण मध्ये गोष्ट बघितली होती की ते उंदीराला आणि म्हणलं की माझी रक्षा करा, माझ्यावर बिल्ली झपटतीये. मग त्यांनी त्याला तथास्तु म्हणले, म्हणजे त्याचं रूप बदललं आणि त्याला बिल्ली केलं. असं आपण बघितलं होतं ना सगळी गोष्ट ती. आणि मग त्या काय म्हटलं त्या चुहाचं काय काय झालं? पहिला बिल्ली झालं, नंतर कुत्रा झालं, नंतर वाघ झालं. आता ते वाघला भूक लागली म्हणल्यावर ते त्याच्या समोर होता साधू, त्याच्यावरच झपाटा मारायला गेला. तो जेब घ्यायला गेला तर लगेच त्यांनी काय आशीर्वाद दिला? पुनः मूषको भव, पुन्हा तू मूषक म्हणजे उंदीर हो. उंदराचा परत उंदीर झाला. म्हणजे असं ती एक काल्पनिक गोष्ट होती त्याच्यामध्ये. पण अशी वृद्धीची ही विशेषता आहे वशित्व वृद्धीवाले मुनींना. त्यांच्यात ही शक्ती आहे की कोणालाही कोणतंही रूप ते बदलवू शकतात, कोणत्याही आकाराचं करवू शकतात. अशी शक्ती आहे त्यांच्यात. करतील का नाही करतील हे वेगळी गोष्ट आहे, पण असं काही गरज नाही आहे बनवण्याची कोणाला. आता त्या विशुद्धीचं महात्म्य सांगतायत ना, कुठल्याच वृद्धीचं कायच उपयोग नाही आहे. ते काय आपलं शरीर असं ना महिमा वृद्धीने इतकं महान बनवणार आहेत का अणुविमा वृद्धीने इतकं लहान बनवणार आहेत, काय त्यांना कुठल्याही वृद्धीचं प्रयोजन नसतंच. फक्त त्या शक्तीने सांगायला लागलेत की अशी वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना विशेषता प्राप्त होऊ शकते मुनींना. म्हणून असं त्यांनी धवलाच्या 9व्या पुस्तकामध्ये घेतलंय की आपल्या इच्छेनुसार कोणाचीही विक्रिया ते करवू शकतात. मग ते मनुष्य असतील किंवा तिर्यंच असेल किंवा जड पदार्थ असतील, तरीसुद्धा त्याचं रूप बदलण्याची, आकार बदलण्याची शक्ती या वृद्धिधारी मुनींच्या ठिकाणी असते. म्हणजे वश असल्याचं कारण की त्याचं परिणमन करवू शकतात. मग तुम्ही काय करताय? बाहेरच्या त्या लोकांना आपल्या वश करायला जात आहे ते, आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार परिणमवायला जात आहे. आणि जर नाही केले तर नियमाने तिथं तुम्हाला दुःखाची प्राप्ती होते. मग त्याच्यासाठी सांगितलं ना की एक
पुस्तक वाचत होतं कुठलं, नॉट विदाऊट माय डॉटर. झालं का? त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे वाचलं असेल तुम्ही तर माहीत असेल सगळ्यांना. त्याच्यात त्यांनी एका अमेरिकन स्त्रीची कथा सांगितली आहे. तिची मुलगी असती 4 वर्षाचीच ना, आणि तिचं लग्न होतं एका इराकवाल्या माणसाशी लग्न होतं तिचं. आणि ती त्या मुलीला घेऊन 8 दिवसासाठी का 15 दिवसासाठी फक्त इराकला गेलेली असती. आणि मग तिथं त्यांनी जे काय केलं तिच्याबरोबर तिला अधीन करून घेण्यासाठी, हे सगळं तिचा प्रवास त्याच्यात दाखवलं आहे त्यांनी. असं म्हणजे सेम ही वृत्ती मला असं त्यात वाटलं की वश करायला जातो ना आपण कोणाला, तर काय काय प्रकार घडतात त्याच्यामध्ये. म्हणजे पहिला तर सांगितलं त्यांनी की आपण 15 दिवसात परत येऊ. US राहत होते ते दोघं पण, आणि डॉक्टर होता तो. तर तो सगळं लपवला त्यांनी आपल्या पत्नीपासून. आणि दोघं जण गेले तिथं इराकला. आणि तिथं गेल्यावर इराण कुठं होतं, इराण का, तर तिथं नेल्यावर तिला काही सांगितलं नाही त्यांनी. आणि ही वाट बघते. तिथलं सगळं लिव्हिंग स्टाईल इतकं खराब होतं, इतकं वेगळं होतं की तिला तिथं राहावे ना. कारण अमेरिकेची स्टाईल वेगळी आणि इराणची स्टाईल वेगळी असते. आणि त्यात हे मुसलमान फॅमिली, त्यामुळं तिला त्यांच्यामध्ये ॲडजस्ट करणं जमेना. पण काय ती रोज हेच विचार करायची की झाला 8 दिवसाचा प्रश्न आहे, 4 दिवसाचा प्रश्न आहे, आता 2 दिवसात जायचंच आहे आपल्याला. एवढ्या विचारांनी ते आपले दिवस काटत होते. आणि जेव्हा जायचा दिवस उगवला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला आता इथंच कायमचं राहायचं आहे. आणि मग तिला सांगितलं, तिची हाल असे झाले की ती म्हणली मी अशा क्लायमेटमध्ये राहू शकत नाही जिथं की हिंसाचार आहे किंवा जरासुद्धा स्वच्छता नाही, काय त्यांची बोलण्याची वागण्याची पद्धत, एकमेकांशी बिहेवियर, तिला काहीच कशातच आनंद वाटेना. आणि मग ते सगळं तिला त्या 15 दिवसातच सहन झालं नाही म्हटल्यावरती पुढचं तर विचारच करू शकत नव्हती की तर मी कसं राहणार. आणि त्यामुळं मग ते तिथून बाहेर पडायचं तर तिला किती झगडावं लागलं. आणि मग त्याचे हाल, तिचे हाल आणि त्या मुलीचे हाल, असे त्या सगळ्या त्यांची जर्नी दाखवली आहे. कुठून त्या इराणपासून तिने उचलून त्या मुलीला कसं आणलं परत अमेरिकेला, कसं त्यांच्या चंगुलमधून ती सुटली, कशा रीतीने तिने काय काय प्लॅन केले, काय काय फेस केलं, असं सगळं त्यात वर्णन करून सांगितलं आहे. म्हणजे कशासाठी ती स्टोरी सांगायची होती की त्या नवऱ्यानी त्या दोघांना वश करून घेण्याचा प्रयत्न केला की ते माझ्या अधीन राहावेत, मी जसं सांगेल तसंच त्यांनी परिणमन करावं. मी इथं राहतोय तर त्यांनी दोघांनी कायमचं इथंच राहावं. आणि तिची इच्छा नव्हती. म्हणजे ती त्यांच्या त्या क्लायमेटमध्ये तिला राहवत नव्हतं. त्यामुळं ती म्हणाली की मी इथून जाणार. मग त्यावेळेस नवऱ्याने म्हटलं की तुला जायचं तर जा, मुलगी इथंच राहणार, मुलीला मी नाही सोडणार. त्याची मुलगी असते, नॉट विदाउट माय डॉटर, हां. ते बुकचं नाव आहे. हां, तेच सांगितलं आम्ही आता. तर त्यावेळेस तिथं सांगितलं तिला, ती म्हणते की मी माझ्या मुलीला सोडून जाणार नाही, कारण मीच फेस करू शकत नाही तर माझी मुलगी काय फेस करणार असल्या कंडिशनला. तिथलं जेवणसुद्धा त्यांना जात नव्हतं, कारण त्यांची जेवायची पद्धतसुद्धा सगळी वेगळी, खायची प्यायची पद्धत वेगळी, न ते आपल्या सगळं हायजीन असणार, न काय ते स्वच्छता शुद्धता कशात काहीही नसणार आकार प्रकार. त्यामुळे तिला ते राहणं बघवलं नाही. आणि ती सांगितली की मी इथून जाणार तर नॉट विदाऊट माय डॉटर, मी माझ्या मुलीला सोडून इथं जाणार नाही, मी तिला घेऊनच जाणार. आणि तिला पासपोर्ट विजा कुठल्याही रीतीने नवऱ्याच्या परमिशनशिवाय मुलगी मिळत नव्हती. म्हणल्यावर ती कसं झगडली आणि तिथून बाहेर पडून ती कसं सक्सेसफुल झाली आपल्या प्लॅनमध्ये वगैरे, आणि कसं आपल्या देशात परत गेली, ह्याची सगळी त्यांनी स्टोरी त्याच्यामध्ये सांगितली आहे. म्हणजे वाचायला मिळाली एक, म्हणून म्हणलं की असं दुसऱ्यांना वश करण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा अपराध आहे. आणि मग त्याच्यामध्ये नियमाने त्याला किती सुख झालं. कोणीही असू देत, जर दुसऱ्याला वश करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुखाची प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून म्हटलं आपण कोणाच्या वश होऊ शकत नाही आणि कोणी आपल्या वश होऊ शकत नाही. तुम्हाला वाटेल की कोणीतरी आपलं परिणमन करवणारं आहे किंवा आपलं रक्षक आहे, तर असं पण नाही आहे.
तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळणारच. कितीही तुमची रक्षा करणारे बॉडीगार्ड्स जवळ नव्हते का हो तिथं? त्या कोण राजीव गांधींच्या जवळ, इंदिरा गांधींच्या जवळ कोण नव्हते? होते ना, रक्षक होते, पण तरीसुद्धा कोण वाचवू शकलं मृत्यूपासून? म्हणून कोण या जगामध्ये तुमचं रक्षण करणारा नाही आणि तुमच्या वश राहणारं पण नाही. त्यामुळं तुम्ही कोणाला परिणमवू शकत नाही आणि कोणाच्या अनुसार तुम्ही परिणमन करत नाही. फक्त त्याच्यातून एवढा बोध घ्यायला पाहिजे की सगळ्या परिस्थितीमध्ये मी माझ्याच परिणामांचं फळ भोगतो. मी माझ्या परिणामांचा करता आहे, पराचा नाही. असं जाणं म्हणजे सुख आहे, अन्यथा दुःखच आहे. जाणं. हा मी आत्मा अनंत गुणरूपी वैभवांचा स्वामी आहे. मी परवश नाहीच. परद्रव्य माझ्या वश नाहीतच. मी कोणाचा स्वामी नाही, कोणी पर माझा स्वामी नाहीच. स्वतंत्र परिणमवणाऱ्या स्वतःच्या जीवद्रव्याला जाणा. हा मी आत्मा कर्माच्या देखील अधीन नव्हतो, नाही, नसणारच. कर्म देखील माझ्या अधीन नाहीतच. त्या कर्मांना देखील मी मात्र जाणणाराच आहे. सर्वापासून भिन्न स्वजीव जाणा. मी ज्ञाताच आहे. आहेच. विसर्जन.